श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज मी तुम्हाला कुबेर देवांची अशी एक सेवा सांगणार आहे, ज्या सेवेमुळे, ज्या मंत्रामुळे तुम्ही लखपती करोडपती होण्यापासून थांबू शकणार नाही। अर्थातच याचा अर्थ असा नाही की कुठून तरी तुम्हाला बॅग मिळेल पैशाची, असं नाही। जे काही तुम्ही काम करत आहात, कष्ट करत आहात, त्याच्यात प्रामाणिकता वाढवायची, काम वाढवायचं। एकच एक नोकरी करत असाल तर साइड बिझनेस, पतीला बिझनेस, पत्नीला बिझनेस काढून द्यायचा, जेणेकरून तो तुमच्या व्यवसायात भरभराट आणेल। जो मी सांगणार आहे तो मंत्र आणि यंत्र, आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रगती होणार आहे। आता बरेच जण असे आहेत की 10 ते 7 किंवा 10 ते 6 जॉब करतात आणि त्यांना साधारण 20-25 हजार रुपये पगार असतो। मग त्यांचे प्रश्न येतात की ताई, तुमचे उपाय केले तर आमचा पगार थोडी डबल होणार आहे। त्यासाठीच मी सांगते की तुमची पत्नी जर घरात असेल तर तिला एखादा चांगलाचा बिझनेस काढून द्या, घरगुती व्यवसाय काढून द्या। तुम्ही एखादा साइड बिझनेस बघा, तुम्ही काहीतरी वेगळी धडपड करा, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन बिझनेस हल्ली भरपूर आहेत, ऑनलाईन बिझनेस करा। असं करून तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे। जे व्यावसायिक आहेत त्यांचा तर आपोआपच पैसा इतका वाढू लागेल की तुम्ही बघू लागाल की तुमच्या आयुष्यात किती प्रगती होती। तुमचे दुकान असेल, तुमचं घरगुती काही असेल, तरीही तुम्हाला या मंत्राचा आणि या यंत्राचा दोन्हीचाही फायदा होणार आहे। आता खूप लवकरच मी तुमच्यापर्यंत कुबेर ATM कार्ड घेऊन येणार आहे, जे तुम्हाला पर्समध्ये किंवा उत्तर दिशेला ठेवायचं आहे। एवढंच आहे आणि खूप फायदेशीर आहे। त्याच्यावर सध्या माझा स्टडी चालू आहे आणि ते पूर्ण झाला की मी तुमच्यापर्यंत ते कार्ड पोहोचवणार आहे। अजून तर साधारण प्रोसिजर 3 आठवडे ते महिन्याची जाईल। ते यंत्र म्हणजे जे आहे ATM कार्ड, ज्याला म्हणतात कुबेर ATM कार्ड, ते फक्त पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा नॉर्थ दिशा म्हणजे उत्तर दिशेला ठेवायचं आहे। त्याचे अनेक फायदे, अनेक पटीने फायदे तुम्हाला होणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात मिरॅकल म्हणजे जादूमय बदल तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता आजच्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला सांगणार आहे ते कोणत्याही मंगळवार किंवा शुक्रवार पासून तुम्हाला चालू करायचं आहे। पिरियड नसावा, सुतक नसावं, उत्तर दिशेला तोंड करायचं आहे। भगवान कुबेरांचं यंत्र किंवा भगवान कुबेरांचा फोटो, शक्यतो यंत्र जे आपलं केंद्रामधलं, तर माझ्याकडे पण आहे, हवा असेल खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला कॉल करा, लगेचच मागवा, कारण खूप फायदेशीर आहे। हे बघा, हे आहे कुबेर यंत्र, हे कुबेर यंत्र आहे। आता कुबेरांची जी मूर्ती असते किंवा फोटो असतो, खरं तर तो रोजच्या पूजेमध्ये कधीच ठेवू नये, म्हणून हे कुबेर यंत्र चालतं ठेवलेलं। याच्यावर खूप छान अशा पद्धतीनं रेखीव आखीव काम आहे आणि कुबेर यंत्राचे कामच आहे की तुमच्यापर्यंत पैसा पोहोचवणं, तुमची प्रगती करणं आणि तुमच्या आयुष्यात बरंच काही घेऊन येणं। म्हणजे व्यवसायात तुम्हाला यश येत नसेल किंवा तुम्ही खूप आर्थिक तंगीत असाल, तुम्हाला कर्ज झालं असेल, तर कुबेर यंत्र खूप चांगलं काम करतं। तुमच्याकडे ज्यांच्याकडे नाहीये, देवघरात पण स्थापन करू शकता किंवा घरातल्या उत्तर दिशेला व्यवस्थित खाली छोटासा चौरंग मांडून त्याच्यावर सुद्धा याची पूजा करू शकता। याची कोरडी पूजा केली तरी चालेल, मंगळवार किंवा शुक्रवार अभिषेक केला तरी चालेल। रोज फक्त कुंकू वाहा, फूल वाहा, अक्षता आणि तुपाचा दिवा ओवाळा, बाकी काहीही करण्याची गरज नाहीये याला। त्याचप्रमाणे कुबेर यंत्र तुम्हाला ठेवल्यामुळे घरात काय फायदे होतील, तर तुमची कर्जातून मुक्तता होईल। कर्जातून तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडाल। दुकानदार जे आहेत, कापड दुकानदार आहेत किंवा सोन्याचे व्यवसायधारक आहेत किंवा छोटासा पार्लर आहे, छोटंसं फॉल पिको ब्लाउज शिवून देण्याचं मशीन आहे, त्यांनी आपल्या दुकानात उत्तर दिशेला हे कुबेर यंत्र स्थापन करावं आणि घरात सुद्धा तुम्ही हे उत्तर दिशेला किंवा देवघरात स्थापन करू शकता। तुमच्या घरात अन्न धान्य, ह्याला धन धान्य, अन्न, समृद्धी, सुख ह्याला कधीही कमी पडणार नाही। ह्याची शाश्वती मी तुम्हाला देते, कारण गेले 5 वर्ष या कुबेर यंत्राचा अनुभव माझ्या पाठीशी आहे। असंच उठून तुम्हाला मी आज ते दाखवत नाहीये, तर ते अत्यंत उत्तम काम करतं। तर तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी संकल्प करायचा आहे, या कुबेर यंत्राची तुम्हाला पूजा करायची आहे। व्यवस्थित जशी सांगितली तशी थोडासा अभिषेक घाला आणि त्यानंतर म्हणजे पाण्याने नुसत्या घातला तरी चालेल। त्यानंतर त्याला कुंकू लावा, हळद लावा, एक फूल वाहा, त्याचप्रमाणे धूप, दीप, अक्षता एवढं काम करा। तुपाचा दिवा लावा आणि तुपाचा दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला
मी सांगते त्या मंत्राचा जप करायचा आहे। आधी संकल्प करायचा, हातात पाणी घ्यायचं, फूल घ्यायचं, अक्षता घ्यायच्या, तुमचं नाव, गोत्र घ्यायचं, गोत्र माहित नसेल तर माझं नाव गोत्र काश्यप असं म्हणायचं, तुमचं जी कुठलं तुम्ही राहतात ते, तारीख, वार हे सगळं घ्यायचं आणि आजपासून मी या मंत्राचा संकल्प करत आहे आणि आजपासून 3 महिने मी या जपाचा अखंड म्हणजे 108 वेळा मंत्र म्हणणार आहे असा संकल्प करायचा। ज्यावेळेस पिरियड येईल, सुतक येईल, तुम्ही कुठं अचानक बाहेर जाल, त्या दिवशी गॅप पडला तरी चालेल, पण 3 महिने काय तुम्ही हा जप आयुष्यभर सुद्धा करू शकता। फक्त 2 मिनिटात ही माळ तुमची 108 वेळा करून होणार आहे। मंत्र असा आहे, कुबेर देवांचा सगळ्यात आवडीचा मंत्र धम, ध ध धबधब्यातला जो असतो तो ध आणि त्याच्यावर टिंब, धम एवढाच मंत्र आहे बघा। धम 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 असं जर कराल तर 2 मिनिटात म्हणून होईल। मंगळवार किंवा शुक्रवार पासूनच सुरुवात करायची आहे। गाईच्या तुपाचा शक्यतो दिवा लावायचा आहे, नसेलच तूप काही घाबरून जाण्याचं कारण नाहीये। जो असेल तो तेलाचा, जो असेल त्या तुपाचा दिवा लावा। गाईच्या तुपामध्ये सात्विक लहरी असतात। गाय ही देवी देवतांचं प्रतीक आहे, म्हणून मी नेहमी गाईच्या तुपांवर जोर देत असते आणि त्याचसाठी आता तुमच्यासाठी मी गाईच्या तुपाच्या पणत्या पण घेऊन आलेले आहे। कारण बरेच जण म्हणतात ताई आमच्या इथं मिळत नाही, ओरिजिनल मिळत नाही, तर हे खास गोठ्यातलं म्हणजे यांच्याकडे जवळजवळ 250 गाया आहेत आणि म्हणजे देशी गाई, अशा नाही की जर्सी वगैरे, त्याच्यापासून बनवलेलं धूप आणि पंचगव्यापासून बनवलेला दिवा जो मी तुम्हाला कालही दाखवला, हा पूर्ण शेण, गोमूत्र, दही, दूध याच्यापासून बनवलेली ही पणती आहे आणि यामध्ये ओरिजिनल तूप आहे। किमान अर्धा तास हा जळतो। तुम्ही याचे 6 बॉक्स एकदम मागवू शकता। हा थोडासा कॉस्टली आहे, पण याचे फायदे आणि लाभ बघाल तर अनेक पटीने आहेत। काही वेळेस आपण धूप जाळतो, हे अंगणात पण रोज एक, तुळशीपाशी पण रोज एक तुम्ही लावू शकता आणि तुमच्या देवघरासमोर सुद्धा लावू शकता आणि ह्याची खात्री मी देते की हे प्युअर आहे। आता त्याचप्रमाणे तशाच पंथीचे म्हणजे शेणाच्याच पंथीचे धूप त्यांनी बनवलेले आहेत, म्हणजे मी स्वतःच याचं प्रोडक्शन आता हे केलेलं आहे। ह्याच्यामध्ये लोबान आणि गुगुळचे धूप आहे, खूप सुंदर हे धूप आहेत, हे पण तुम्ही मागवू शकता। हे तुम्ही रोजच्या रोज किंवा मंगळवार शुक्रवार, हे तर रोजच लावा, हे काही फारसं कॉस्टली पण नाहीये, हे थोडंसं कॉस्टली आहे। ह्याचा एक दिवा तरी दररोज जाळा। यामध्ये 25 पीस आहेत, म्हणजे महिनाभर तर तुम्हाला जाईल, 4 दिवस आपले पिरियड मध्ये जातात। तर ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर ऑर्डर करा। काल अजून एक वस्तू मी सगळ्यांना दाखवली आणि त्यांना आवडली, ती म्हणजे रुद्राक्ष तोरण। ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितला नाहीये त्यांनी बघा, संपूर्ण रुद्राक्षामध्ये बनवलेलं हे तोरण अत्यंत सुरेख आहे आणि मी स्वतः आता हे दाराला लावणार आहे। खूपच छान आहे, म्हणजे मनमोहक जे म्हणतो ना आपण, आपल्या घरावर साक्षात शिव भगवानांची कृपा राहील आणि शिव भगवानांची कृपा राहिल्यामुळे तुम्हाला अकाली मृत्यू किंवा आजारपण याचं भय राहणार नाही। तर हे तोरण हवं असेल तरी सुद्धा तुम्ही दिलेल्या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप करा। आता मी व्हिडिओ करते तरी मला अखंड कॉल येत आहेत, ताईंनो, मैत्रिणींनो, दादा, सगळ्यांना तुम्हाला माझ्याशी बोलायचं असतं हे मलाही माहिती आहे, तुमच्या भावना वाईट नसतात हेही मला माहिती आहे, पण तुम्हीच सांगा की एवढे फोन मी तरी अटेंड करू शकेन का? मी सुद्धा माणूस आहे, मला घरात भरपूर बाकीची पण कामं आहेत, जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळे अगदी रिक्वेस्ट करते की तुम्हाला मी व्हॉट्सअपवर रिप्लाय नक्की देईन। तुम्हाला जे काही हवे असेल ते ऑर्डर करा। व्हॉट्सअपला रिप्लाय यायला वेळ लागला तरीही घाबरून जाऊ नका, तुम्हाला रिप्लाय नक्की येईल, तुमचा 1 रुपयाही बुडीत जाणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते। आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। दम मंत्राचा जप रोज 108 वेळा असा 3 महिने करायला विसरू नका, किमान 3 महिने सांगते। आयुष्यभर केलात तर आयुष्यभर आर्थिक हानी काय असती हे तुमच्यापर्यंत पोहोचणार पण नाही। श्री स्वामी समर्थ।